फोमो. फोमो काय असतो? कसा असतो फोमो? आणि आपण कसे फोमोचे शिकार होतो? 2 कंडिशन थ्रू समजूया. कंडिशन नंबर 1 असं किती वेळेस होतं, की एका पॉईंटनंतर आता मार्केट खूप अप गेलं आणि तिथून आपण समजतं, की एंट्री केलं तर इथं नक्की लॉस होऊ शकतो. बट स्टिल आपण तिथं एंट्री करतो कारण कंटिन्यूअस मार्केट तिथं वाढत चाललेलं असतं. कंडिशन नंबर 2 कधी-कधी आपण दिवस-रात्र मेहनत करून ॲनालिसिस करतो, झोन मार्क करतो आणि एका लेव्हलला असं होतं, की तिथं आपला एक सेटअप बनतो आणि तिथून आपल्याला एक एंट्री करायची असते. पण आपण तिथे एंट्री करायला घाबरतो. का? कारण आपल्याला विश्वास नाही बसत, की हे आपल्या साईडला मूव्ह होतं आणि बघत बसतो आणि त्याच्यानंतर मार्केट आपल्या साईडला मूव्ह होतं आणि नंतर ते बघून आपल्याला पुन्हा फ्रस्ट्रेशन यायला लागतं. हे सगळं आपल्यासोबत इनिशियल डेजला कायम होत असतं आणि जर हे आता आपल्यासोबत कमी होत राहिले ॲज पर इनिशियल डेजपेक्षा तर काँग्रॅच्युलेशन, तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेड बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण जर तुम्हाला ट्रेडिंग करून 6 ते 1 वर्ष झाले असेल आणि स्टिल तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम जर कंटिन्यूअस होत असेल तर थांबा. तुम्ही चुकीच्या मार्गाला नाही, पण तुम्ही गलत ट्रॅपमध्ये फसलेले, त्याला फोमो असे म्हणतात. घाबरू नका. तुमच्या फोमोच्या प्रॉब्लेमचं मी सोल्युशन तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. फोमो हा ट्रेडिंग सायकॉलॉजीचा एक महत्त्वाचा एलिमेंट मानला जातो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या फोमोचा प्रॉब्लेम पूर्णपणे दूर होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर चला वेळ न वाया घालवता सुरू करूया. सगळ्यात पहिले फोमो म्हणजे काय समजून घेऊया. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे काहीतरी गमावण्याची भीती. नेहमीच माणसाला काही ना काही गमावण्याची भीती वाटत असते. पण हा फोमो नेमका आपल्या मनामध्ये जन्म कसा घेतो याचे खूप काही कारणे आहेत. जसं की मेन कारण म्हणजे सोशल मीडिया. आपण बघत असतो सोशल मीडियावर खूप सारे ट्रेडर ट्रेडिंग करत असलेले दाखवतात. एक जसं एका साईडला बघत असाल, की गावाकडे एक मुलगा नदीच्या साईडला खूप सारं प्रॉफिट करतोय. दुसरीकडे बघत असेल तर खूप एक एक मुलगा प्रॉफिट करून त्याच्यामधून खूप साऱ्या गाडी, लक्झरी लाईफस्टाईल, घर वगैरे सोशल मीडियावर पोस्ट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्यामध्ये फोमोचा जन्म होतो. आणि मग आपल्याला वाटतं, की अरे यार, हे लोकं तर एवढे असून हे लोकं कसं काय करताय? आपल्यातच काहीतरी कमी आहे. आपण का करू शकत नाही? आणि आपण मग इम्पल्सिव्ह डिसिजन घ्यायला लागतो, की नाही, नाही, आपल्यामध्ये आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे कंप्लीट स्ट्राँगली फोमोचे शिकार होऊन जातो. आणि मग काय, आपण न काय बघता, न काय ॲनालिसिस करता, न काय विचार करता, ना स्ट्रॅटर्जी, ना रूल्स, ना डिसिप्लिन, डायरेक्ट आपण ट्रेडमध्ये एंट्री करतो. आपल्याला 100% माहीत असतं, की आपण जर इथे एंट्री केली तर आपलं नुकसान म्हणजे कन्फर्म नुकसान होणार आहे. बट स्टिल आपण त्यावेळेस आपण स्वतःला कंट्रोल नाही करू शकत आणि ट्रेडमध्ये एंट्री घेऊन एक मोठं नुकसान घेऊन ठेवतो. आणि शेवटी असंच पूर्ण दिवस लॉसमध्ये क्लोज करतो आणि नंतर परत मार्केट क्लोज झाल्यानंतर आपण आपला मोबाईल उघडतो आणि परत आपण रील्स स्क्रोल करायला लागतो आणि ही सायकल रिपीट करून सेम डे दुसऱ्या दिवशी पण तसंच येतो आणि हे तोपर्यंत चालत राहतं जोपर्यंत आपलं पूर्ण कॅपिटल वाईप आउट होत नाही, पूर्ण कॅपिटल खतम होत नाही, तोपर्यंत ही सायकल रिपीट होत राहते. जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल किंवा हे तुमच्यासोबत होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. अजूनही तुम्ही याच कंडिशनमधून जात असाल तर तुम्ही फोमोचे स्ट्राँग शिकार झाल्यात आणि ही तुमची पहिली स्टेप आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर, YouTubeवर, Instagramवर जेवढे पण व्हिडिओ पाहिले असेल तर याच रिलेटेड बोललं जातं, याच गोष्टीबद्दल सांगितलं जातं आणि याच्याबद्दल डिस्कस केलं जातं. याच्या व्यतिरिक्त कोणीही काही दुसरं बोलत नाही. पण याच्यानंतर येते तुमची फोमोची दुसरी स्टेज, ती म्हणजे फिअर ऑफ हॅपनिंग समथिंग, म्हणजे काहीतरी होण्याची भीती. याला दुसऱ्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर काहीच नसताना भीतीमध्ये जगणं. चला एक्झाम्पल देऊन समजून सांगतो. जसं की खाली बघत असाल तर मार्केट एक लोवर लोमध्ये खाली एक डाउनफॉल करते आणि एका पर्टिक्युलर लेवलला येऊन सपोर्ट घेऊन मार्केट तिथून अपसाईड मूव्ह करायला रेडी होते आणि तिथे एक बघत असाल तर मागच्या हायला पण ब्रेक केले, लोअर हायला पण ब्रेक केले आणि ट्रेंड लाईन पण येते, तिथं पण ब्रेक केले. पण आपण ट्रेड घ्यायला घाबरतो का? कारण याचं कम्प्लिटली रिलेशन आहे फर्स्टमधल्या ज्या फोमोचा जे स्टेप आहे त्याच्यामध्ये. कारण आपण तिथं अननेसेसरी अशा ठिकाणी ट्रेड घेतलेले असतात जे आपण YouTubeला बघून, सोशल मीडियावर बघून आणि त्याच्या मनातली जी भीती आपल्यामध्ये जी छोटंसं होतं ती मोठी झालेली आहे. कारण आता सेकंड टाईमला आपण जिथे परफेक्ट एंट्री, परफेक्ट आपलं ॲनालिसिस, परफेक्ट आपलं सेटअप, आपले रूल्स सगळे लागू होत असूनही पण आपण तिथे एंट्री करायला घाबरतो. त्याचं मेन कारण म्हणजे कारण आपल्या मनात एक पहिले गलत ट्रेड करू आपल्या मनात एक भीती झालेली आहे आणि एक सही ट्रेड करायची जेव्हा वेळ येते, सही एंट्री घ्यायची जेव्हा वेळ येते, त्यावेळेला आपण इथे एंट्री नाही घेत. कारण आपण तिथे पूर्णपणे घाबरतो आणि नंतर मार्केट आपल्या साईडनं मूव्ह पण होतं आणि नंतर आपण ते बघून एवढे फ्रस्ट्रेट होतो आणि त्याचं पूर्णपणे आपल्या सायकॉलॉजीवर असर होऊन आपण एक आपली पूर्ण सायकॉलॉजी जी पूर्ण खराब होऊन जाते आणि नंतर आपण एक पूर्ण असं सायकल रिपीट करत आपली पूर्ण कॅपिटल जी आहे ती वाईप आउट करून टाकतो. कारण फोमो एक सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन पण सायकॉलॉजिकलच असलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही फ्रेश माइंडसेटनं ट्रेडिंग नाही करत, तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंगचा आनंद पण नाही घेऊ शकत. तर चला वळूया फोमोच्या प्रॅक्टिकल सोल्युशनकडे. सोल्युशन नंबर 1, अव्हॉइड सोशल मीडिया. ट्रेडर आहे, ट्रेडर ए आणि ट्रेडर बी दोघांनाही ऑलमोस्ट ट्रेडिंगमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ट्रेडर ए इथं ट्रेडिंगचा दिवस कंप्लीट झाल्यानंतर सोशल मीडिया ओपन करतो, YouTubeवर जातो, Instagramवर जातो आणि रील्स स्क्रोल करायला लागतो. कोणताही रँडम व्हिडिओ येतो, लक्झरी, माय ट्रेडिंग टूर, माय सेटअप टूर, माय होम टूर अशा टाईपचे व्हिडिओ रँडम त्याच्यासमोर यायला लागतात आणि तो व्हिडिओवर क्लिक करतो आणि व्हिडिओला क्लिक करतो आणि बघत बसतो. समोरचे जे पण यूट्यूबर असतील ते त्यांचा पूर्णपणे एकच टार्गेट असतं, की रिटेल ट्रेडरला पूर्ण त्यांच्याकडे इन्फ्लुअन्स करून घ्यायचा.
आणि सोशल मीडियाचे व्हिडिओ, रील्स बघून त्यांना पण वाटतं की हां, आपण यांच्यासारखं व्हावं. तर आपण शॉर्टकट्समध्ये तो चालला जातो आणि त्यांच्या टेलिग्राम ग्रुप्समध्ये ॲड होतो. त्यांच्या ट्रेडिंग टिप्स फॉलो करतो, त्यांची स्ट्रॅटजी फॉलो करतो विदाऊट एनी प्रॅक्टिस की ही किती बरोबर आहे. त्यांच्या टिप्सवर ब्लाइंडली विश्वास ठेवतो आणि त्यांच्या टिप्स फॉलो करायला लागतो. एक दिवस त्याचा मोठा लॉस होऊन त्याचं पूर्ण कॅपिटल खतम होऊन जाते. आणि ही सायकल रिपीट होत ट्रेडर एची जी पूर्ण सायकॉलॉजी खराब होती, तो पूर्ण त्याच्यामधून कधी उभाच नाही राहू शकत आणि तो एवढा डिप्रेस होतो की त्याचं पूर्ण ट्रेडिंग करिअर तो तिथंच समाप्त करून टाकतो. दुसरीकडे ट्रेडर बी स्वतःच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पण सेमच स्ट्रगल करत असतो, पण तो लॉस झाल्यानंतर सोशल मीडिया उघडत नाही. तो काय करतो, जातो चेक करतो की आपलं कुठं मिस्टेक झाली. एक तो चांगली स्वतःची स्ट्रॅटर्जी बिल्ड करतो. कोणाच्या ट्रेडिंग टिप्स फॉलो करत नाही, कोणाच्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करून त्यांच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जात नाही. लॉस झाल्यानंतर तो पूर्ण चेक करतो की कुठं मिस्टेक झाली, कुठं चुकतोय, कुठं ॲनालिसिस गलत होतं. त्या ॲनालिसिसचं वापस चेक करून त्याचं सोल्युशन काढतो, त्याची पूर्णपणे स्टडी करतो, पूर्णपणे ॲनालिसिस करतो आणि स्वतःला विश्वास देतो की ह्या पुन्हा चुका रिपीट न करायच्या आणि एक चांगली स्ट्रॅटर्जी बिल्ड करत तो पुढे चालत असतो. हळूहळू तो त्याची ट्रेडिंग सायकॉलॉजी पॉझिटिव्हपणे विथ त्याच्या स्ट्रॅटर्जीसोबत, डिसिप्लिनसोबत चांगली वर्क करून एक बिल्ड करतो आणि नंतर तोच प्रॉफिटेबल ट्रेडर होतो. आता तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणत्या ट्रेडरची स्टाईल फॉलो करता, ट्रेडर ए और ट्रेडर बी? जे पण तुमच्या मनामध्ये आत्ता आलेले कमेंट बॉक्समध्ये मला पण कळवा की तुम्ही सध्या ट्रेडर एला फॉलो करताय की ट्रेडर बीला फॉलो करताय. इथे जर तुम्ही ट्रेडर बीला फॉलो करत असाल तर माझा तुमचा फोमोचा प्रॉब्लेम दूर करण्याचा हेतू पूर्णपणे कंप्लीट होत आहे. आज मी तुम्हाला नम्र विनंती करतो, सोशल मीडियावर जे बी शो ऑफ वाले यूट्यूबर आहेत त्यांच्यापासून दूर राहा. तुमचा 80% सायकॉलॉजीचा, ट्रेडिंग सायकॉलॉजीचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जाईल. एकच विनंती करेल की तुम्ही अशा ट्रॅपमध्ये फसू नका. अशा लोकांपासून दूर राहा जेणेकरून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता, तुम्ही डिस्टर्ब होता, तुम्ही तुमचे रूल्स, डिसिप्लिन, तुमच्या सेटअपवर तुम्ही ट्रेड नाही घेऊ शकत. मित्रांनो, की तुम्ही अशा ट्रॅपपासून दूर राहा, अशा यूट्यूबरपासून दूर राहा की जे लोक शो ऑफ करून तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात. कारण अल्टिमेटली तुम्ही स्वतःला सक्सेसफुल बनवू शकणार आहे. तुम्हाला दुसरं कोणी इथे येऊन सक्सेसफुल नाही बनवू शकणार आहे. कारण तुम्हाला तुम्हाला रूल फॉलो करणे, तुम्हाला सेटअप फॉलो करणे, तुम्हाला तुमची स्ट्रॅटर्जी फॉलो करणे, तुम्हाला तुमची डिसिप्लिन, इव्हन तुम्हाला तुमचं सगळं बघणे. इथं तुमचा लॉस झाला तर कोणी तुम्हाला बघायला येणार नाही आहे. म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती की अशा शो ऑफवाल्या यूट्यूबरपासून आजच त्यांना अनसबस्क्राईब करून तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा आणि होता तर तुमच्या स्वतःवर तुम्ही काम करा. तुम्ही बघा की तुम्ही कुठं कमी होत आहे. तुमच्या स्वतःवर एवढं काम करा की तुम्हाला कोणाची गरज नसली पडली पाहिजे. कारण आज आपण बघतोय कितीतरी लोक सोशल मीडियावर येऊन एक पॉडकास्ट देत आहे की जे आज लॉसमध्ये आहेत आणि त्यांचं मोठं कारण जर बघत असाल तर फक्त ना फोमोच आहे. आज या विषयावर कोणी जास्त बोलत नाही आहे, पण हा एक मोठा विषय होत चालला आहे ट्रेडिंगमध्ये आणि यामुळे खूप लोक बर्बाद होत आहेत. त्यांच्या फॅमिलीज, खूप लोक सुसाईड पण करत आहेत. तर माझी परत एकदा तुम्हाला याच्यातून एक नम्र विनंती राहील की अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा, तुम्ही स्वतःवर काम करा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा पण आवडला असेल, या व्हिडिओने तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये थोडीशी पण व्हॅल्यू जर ॲड केली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जे लोक आजही सोशल मीडियावर ट्रेडिंग टिप्स त्यांच्या टेलिग्राम चॅनल्सवर ट्रॅपमध्ये फसलेले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या व्हिडिओला तुम्ही ॲज एक अवेअरनेस व्हिडिओ पण घेऊ शकता. चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीकृष्ण.